प्रेग्नन्सीचे 9.5 महिने झालेले होते आणि अर्जंटली मला सकाळी एक फोन आला की पायलला आज अर्जंटली हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायची गरज आहे. मी उठलो आणि मी घाबरलेलो होतो. मला समजत नव्हतं काय करायचं. मी इन्शुरन्सच्या सर्व डॉक्युमेंट्स घेतल्या, गाडीमध्ये बसलो आणि सुनीलला म्हटलं चला हॉस्पिटलच्या दिशेने. जाताना इतकी घाई झालेली होती, असं वाटत होतं रस्ता कधी पूर्ण होईल आणि तेवढ्यात मी बघतो तर काय मोठा ट्रॅफिक जॅम लागलेला होता. सर्व रस्ता जाम झालेला होता. इतर वेळी मोकळा असणारा रस्ता आजच का जाम लागलेला होता हे बघून मनात थोडी आणखी भीती निर्माण झाली आणि थोड्याच वेळात मी येवल्याला पोहोचलो, जिथं आम्ही वर्षभर पायाची ट्रीटमेंट केलेली होती त्या हॉस्पिटलमध्ये. आणि बघतो तर काय, ज्या डॉक्टरांकडे आम्ही ट्रीटमेंट घेत होतो ते डॉक्टर नेमके आज सुट्टीवरती होते आणि पुढचे 2-3 दिवस ते येणार नव्हते. पायलला ॲडमिट केलेलं होतं आणि पायलची परिस्थिती बघून थोडं मनात आणखी चिंता निर्माण झाली होती. पण डॉक्टरांनी सांगितलं सर्व काही नॉर्मल आहे, बाळाचे ठोकेही नॉर्मल आहे, चिंता करण्याचं काही कारण नाही. थोड्याच वेळात असिस्टंट डॉक्टर येऊन पायलची सोनोग्राफी करणार होते आणि आम्हाला सांगणार होते पायलची डिलिव्हरी कधी होऊ शकते आणि कशी होऊ शकते. त्यासाठी आम्ही बाहेर बसून वाट बघत होतो. थोड्याच वेळात डॉक्टर आलेले होते आणि मी पायलला डॉक्टरांकडे घेऊन चाललो होतो सोनोग्राफी करण्यासाठी. पायलची सोनोग्राफीमध्ये काय निघेल, नॉर्मल डिलिव्हरी होईल की सी सेक्शन होईल याचाच मी विचार करत होतो. आणि थोड्याच वेळात पायल बाहेर आलेली होती आणि डॉक्टरने आम्हाला सांगितलं होतं की थोडा वेळ आपण वाट बघूया, नॉर्मल डिलिव्हरी होती की काय बघूया, नाहीतर आपल्याला सी सेक्शनचा निर्णय घ्यावा लागेल. आणि मी पायलला धीर देत होतो आणि म्हणत होतो टेन्शन घेऊ नको. आता पुढे काय झालं, पायलची नॉर्मल डिलिव्हरी झाली की सिझेरियन झाली हे बघण्यासाठी भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब.